Hello. In English, various forms of printing and script letters. A word or a part of word which consists of vowel sound is known as the syllables. The formation of words. In formation of words, there are prefix and suffix. Now today we are going to learn suffixes. Means what is meant by suffixes? In suffix means a word or a part of word and place at the end of another word to form a new word is called to suffix. It is given the definition of suffixes. Means suffix mean in English grammar a suffix is a set of letters which we add at the end of the main word to make a new word that can change it to fit grammatically within the sentence. It is given the example ed, en, less, full, ing, etc. These are the examples of the suffixes. Prefix means a word or a part of word placed at the beginning of the another word and to form a new word it is called to prefix. But it is given to the very simple definition. Means what is mean by suffix? म्हणजे suffix म्हणजे काय? A letter or a syllable added to the end of word is called a suffix. म्हणजे शब्दाच्या शेवटी जे अक्षर किंवा वर्णसमूह जोडतात त्याला किंवा त्या प्रत्ययाला सफिक्स असे म्हणतात. तर इथं एक्झाम्पल दिले कम्फर्ट कम्फर्टेबल, नेशन नॅशनल, पनिश पनिशमेंट. मीन्स कम्फर्टेबल एबल is adding the means it is added the end of the word. Nation al, it is suffix is al. Punishment ment is suffix here. प्रिफिक्स म्हटलं की आपण या ठिकाणी त्या शब्दाच्या बिगिनिंगला आपण ॲडेड करतो वर्डला आणि सफिक्स म्हणजे त्या शब्दाच्या एंड ऑफ द वर्ड त्याला आपण एखादं सिलॅबल किंवा लेटर त्याला ॲडेड करतो त्याला आपण सफिक्स म्हणतो. सफिक्स म्हणजे आपण त्याला प्रत्यय लावतो आणि प्रिफिक्सला आपण आहे त्याच्या बिगिनिंगला आपण त्याला ॲडिशन करतो. त्यानंतर आपल्याला म्हणून आपण या ठिकाणी सिलॅबल म्हणजे आपण काय म्हणतो अ वर्ड और पार्ट ऑफ वर्ड पूर्ण शब्द किंवा त्यातला थोडासा भाग आणि विच कन्सिस्ट ऑफ वॉवेल अँड कॉन्सनंट साऊंड इज नोन टू सिलॅबल. सिलॅबल म्हणजे आपण काय म्हणतो की त्यामध्ये की एक पूर्ण शब्द किंवा त्यातला थोडासा भाग आणि तो कशाने तयार झालेला असतो वॉवेल अँड कॉन्सनंट त्यालाच आपण सिलॅबल म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे वर्ड फॉर्मेशन. वर्ड फॉर्मेशनमध्ये काय येतं की प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. तर इथं सफिक्स आपल्याला एक्झाम्पल ॲक्च्युअली त्याचा फॉर्म्युला काय आहे सफिक्स बेस वर्ड प्लस सफिक्स इज इक्वल टू न्यू वर्ड. म्हणजे रूट वर्डला बेस वर्डला आपण त्या वर्डला एंडिंगला लेटर किंवा सिलॅबल ॲड करतो आणि त्यातून नवीन वर्ड तयार होतो न्यू वर्ड. केअर बेस वर्ड जे सफिक्स त्याला प्रत्यय लावला तो लेस आहे इज इक्वल टू केअरलेस. स्मॉल बेस वर्ड रूट वर्ड प्लस EST स्मॉलेस्ट. तर या ठिकाणी स्मॉलेस्ट हा न्यू वर्ड तयार झालेला आहे. त्यामध्ये वर्ड फॉर्मेशन यामध्ये कंपाऊंडिंग दोन वर्ड एकत्र येतात म्हणजे दोन्ही वर्ड्स हे बेस वर्ड असतात. म्हणजे दोन्ही वर्ड बेस वर्ड म्हणजे इथं रूट वर्ड बेस वर्ड स्पेशल त्याचं मिनिंग आहे प्लस फास्ट आणि दोन्हीचं एकत्र झालेलं आहे ब्रेकफास्ट. त्यानंतर सन प्लस राईस सन बेस वर्ड राईस बेस वर्ड त्यातनं न्यू वर्ड काय झालेलं आहे सनराईज. त्यानंतर कंपाऊंड मीन्स दोन वर्ड्स एकत्र येणे शॉप प्लस कीपर
शॉपकीपर. आपण शॉपकीपर हा वर्ड 3 पद्धतीने लिहू शकतो. एक शॉपकीपर एकत्र, सेकंड आहे शॉपकीपर मध्ये स्पेस देऊन, आणि थर्ड आहे शॉपकीपर म्हणजे त्यामध्ये मध्ये हायपन देऊन आपण तो वर्ड लिहिलेला. कोणत्याही पद्धतीने आपण हा शॉपकीपर हा वर्ड लिहू शकतो. नेक्स्ट आपल्याला इथं दिलेलं स्लाइड दिलेली आहे, व्हॉट आर प्रिफिक्स अँड सफिक्सेस, आणि यामध्ये सफिक्सचे आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. वर्ड आहे टॉक, त्यानंतर सफिक्स ईडी मीन्स बेस वर्ड रूट वर्ड टॉक. सफिक्स काय आहे ईडी, न्यू वर्ड टॉक. सेंटेन्समध्ये शी वॉन्ट्स टू टॉक टू यू, आणि यूज इन सफिक्स शी बेअरली टॉक टू मी. त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत काही प्रिफिक्सचे. जे प्रिफिक्स आहेत त्याचे आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. यामध्ये प्रिफिक्स आपण अँटी मिनिंग आहे अगेन्स्ट और अपोजिट, त्यालाच आपण अँटीडोट म्हणतो. त्यानंतर को चा मिनिंग आहे विथ, आणि वर्क न्यू वर्ड तयार झालं को वर्कर. डीचा मिनिंगच आहे अपोजिट, डिसॲग्री. इल मीन्स नॉट, इलिगल. मिस मिनिंग आहे रॉंगली, इथं दिलेलं आहे मिस अंडरस्टँडिंग. नॉन मीन्स विदाउट, नॉन मीन्स विदाउट, नॉनसेन्स. प्री मीन्स बिफोर, प्रीव्यू. द नेक्स्ट वर्ब री मीन्स अगेन, री मीन्स अगेन अँड अगेन, परत परत. डिस्कवर. सेमी हाफ, सेमी सर्कल, आणि अन मीन्स नॉट, आणि अनफिनिश्ड मीन्स एक्झाम्पल युज्युअल, अनयुज्युअल. अनचं मिनिंग काय आहे नॉट दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. यामध्ये नेक्स्ट त्यामध्ये एक्झाम्पल आहे then next let us see proper examples of suffixes. Able, suffix is able. Meaning of able can be done, and it is given the word comfortable. म्हणजे इथं able म्हणजे can be done. AL meaning having the character of, and words personal. The next word ed. Ed is past participle, past tense, used in travel. ed या ठिकाणी सफिक्स लागलेले. त्यानंतर नेक्स्ट वर्ड Ian. Ian means made of. Ian means made of. Using words wooden. Then est. Est comparative. To compare. To comparison. To compare. Means smallest. Then biggest. Strongest. The next word less. Less means without. Meaning of less without. Homeless. LESS is suffix. Ness, state of being, meaning. And then sickness. Last Y.
characterized by, then using beauty. These are the examples of suffixes. Then next example of suffixes is suffix with meaning and example. Then next examples of prefix or a suffix: care, careful, careless. Means careful, FUL is suffix, LES is suffix. Second, healthy, unhealthy. Unhealthy, UN, unhealthy, un is prefix. Then clear, unclear. Meaning of un is not. Un is prefix, unclear. Agree, disagree. Important, unimportant. Guide, misguide. Then next, remark, remarkable. ABLE is prefix. Arrive, arrival. AL is prefix. Suffix. Attend, attendance. Baby, babyhood. Enjoy, enjoyment. Use, useful. Then break, breakage. These examples are suffixes and prefixes. Then next, examples of prefix and suffixes. Accept, acceptable. Read, readable. Wash, washable. Eat, eatable. Believable, comparable, countable, avoidable, breakable, usable, honorable, enjoyable. These are the examples of suffixes. Then another examples of the prefix and suffix. Some prefix: usual, unusual, human, inhuman, mobile, immobile, gain, regain, terminate, exterminate. Then some examples of suffixes: measure, measurement, evaluate, evaluation. Then hope, hopeful. These are the examples of prefixes and suffixes. Now today we have learnt the what is meant by prefixes and suffixes.